काल शहरामध्ये एक वेगळंच वातावरण दिसून येलं की फिल्मी स्टाईलमध्ये स्विफ्ट कारमध्ये एकाचं अपहरण करण्यात आलं. 4-5 अशी माहिती मिळाली की 4-5 लोक होते, त्यांनी जे त्याला मारहाण केली आणि किडनॅपिंग सुद्धा केलेली आहे. काय माहिती मिळाली आपल्याला? बरोबर आहे. ते काल दुपारी 12-12:30च्या आसपास एका नागरिकाने आम्हाला येऊन सांगितलं होतं की त्या किल्ल्याच्या भागातून तो काम करत असताना एक पांढऱ्या गाडीमध्ये कोणाला तरी बळजबरीने 4-5 लोकांनी बसवून नेलं. तिथे त्यांच्यापैकी एकाचा कोणाचा तरी मोबाईल पडला होता. त्याने तो मोबाईल वगैरे आमच्याकडे आणून दिला आणि तशी माहिती मिळाली, घटना हे वाटल्यामुळे आम्ही तात्काळ आमचे जे वरिष्ठ अधिकारी त्यांना माहिती दिली, पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली, सगळीकडची नाकाबंदी वगैरे लावली आणि मी आमचे ACP शिंदे साहेब असे आम्ही तात्काळ घटनास्थळावर गेलो आणि तिथं विचारपूस केली तर ती घटना सत्य असल्याचं तिथलच्या CCTV फुटेजमुळे आम्हाला लगेच निदर्शनास आलं. मग आम्ही तिथून तपासाचे चक्र सुरू केले. आमच्या माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी क्राईम ब्रँचचे सगळे अधिकारी कर्मचारी सगळेच त्या कामाला लावले. त्यामुळे पूर्ण शहरामध्ये शोधाशोध सुरू झाली. घटनेचं गांभीर्य पाहून सरांनी पण सगळाच फोर्स लावला आणि त्यामधून असं निष्पन्न झालं की म्हणजे जो मोबाईल पडला होता तो मग आमचे सायबरचे PI पांडे साहेब आहेत, त्यांनी त्याच्यावरची सर्चिंग केली. आमच्या जवळपास सगळ्याच टीम ॲक्टिवेट झाल्या आणि शोध सुरू झाला. तर त्याच्यामध्ये मोबाईलच्या याच्यावरून नाव निष्पन्न झाल्यामुळे तो डावरवाडी येथलचा इसम असल्याचं लक्षात आलं. परंतु ते कळत नव्हतं की त्याचं किडनॅपिंग झालं आहे की ते किडनॅपर आहेत. आम्हाला अंदाज काहीच लागत नव्हता, माहिती कुठलीच नव्हती. फक्त एका नागरिकाने दिलेल्या माहितीवरून आमचं वर्क सुरू झालेलं होतं. मग आम्ही त्या दिशेने शोधाशोध सुरू केली आणि नंतर मग एक 3-4 वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की तो मुलगा मिळालेला आहे. परंतु तेव्हाही पूर्ण माहिती नव्हती, सगळी संदिग्धता होती, त्याच्यामुळे पूर्ण काही देता येत नव्हतं. मग रात्री ज्यावेळेस आम्ही पाचोड पोलीस स्टेशनवरून त्या लोकांना आणलं त्यावेळेस निष्पन्न झालं की इथलचा बंगालीच होणार आहे जलीलुद्दीन. तर त्याच्याकडे तिथलच्या गावरवाडीच्या नारायण म्हणून कोण आहे त्याचं प्राथमिकदृष्ट्या असं आलेलं आहे की त्याचे याच्याकडे पैसे होते 8 लाख रुपये सोनं घेण्यासाठी त्याने दिलेले. हा त्याला परत देत नव्हता म्हणून यांनी ते पैसे घेण्याच्या याच्यातून त्याला भागदाखनीतून त्याला किडनॅप केलेलं होतं. त्या वादातून तो किडनॅप झालेला होता. आम्ही ज्याला शोधत होतो तो किडनॅपरच निघाला शेवटी. आज दुपारपर्यंत आमच्या याच्यात होतं की त्याचं किडनॅप झालं आहे, परंतु तो किडनॅपर निघाला आणि त्यामध्ये मग आम्ही त्याची फिर्याद घेतली जलालुद्दीनची. त्याच्यावरून गुन्हा दाखल केला आहे. ते नारायण सोरमारे, ऋषी सोरमारे यांना अटक करण्यात आलेली आहे आणि उर्वरित जे 3 जण आहेत ते फरार आहेत. त्याचा शोध घेऊन अटक करीत आहेत.